तुमची पण मुलं शेवगा खायचा कंटाळा करतात का? पण आरोग्यवर्धक शेवगा पोटात तर जायला हवाच. त्यामुळे आज आपण त्यांच्यासाठी बनवतोय सूप, एकदम झटपटीत आणि सोप्या पद्धतीने. 4 शेवग्याच्या शेंगा चिरून त्याचे तुकडे करून घेतले, 2 टोमॅटो चिरून घातले, 1 मोठा कांदा, 7-8 लसणाच्या पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या, 1 आल्याचा तुकडा, कोथिंबीर आणि अर्धी वाटी मसूरची डाळ. हे सगळं साहित्य कुकरला 2 शिट्ट्या घेऊन शिजवून घेतलं आहे. वेळ वाचवण्यासाठी मी कुकरमध्ये शिजवलं आहे. तुम्ही कढईमध्ये सुद्धा शिजवू शकता. व्यवस्थित शिजल्यानंतर हे मिक्सरला सगळं फिरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याला गाळून घ्यायचं आहे. माझ्याकडे बडगीची ठेचणी होती, मी त्याने ठेचून सुद्धा हे व्यवस्थित बारीक झालेलं आहे, कारण व्यवस्थित शिजलं होतं. आता एका जाड चाळणीने हे सगळं साहित्य आपल्याला गाळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकताय सगळा चोथा अगदी व्यवस्थित बाजूला निघतो आहे. आता सगळा जो गर निघाला आहे याला आपल्याला सूप बनवायचं आहे. आता आपल्याला फोडणी द्यायची नाही आहे किंवा याला तडका द्यायचा नाही, एकदम डाएट फ्रेंडली आहे. कढई तापवली, त्यामध्ये सगळं गर जो आहे तो आवश्यकतेनुसार पाणी घालून उकळून घेतला आहे. त्यामध्ये थोडी हळद, मीठ, थोडी काळी मिरी पावडर, चाट मसाला आणि थोडासा हिंग घातला आहे. आणि बस याला खदखद उकळी आल्यानंतर कोथिंबीर घालायची आहे आणि अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे. आपलं हे चटपटीत सूप तयार झालं आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही थोडासा स्वीटकॉर्न सुद्धा त्यामध्ये घालू शकता किंवा मग थोडं गाजराचे तुकडे, फरसबी वगैरे हे सुद्धा तुम्ही घालू शकता. असे हे चटपटीत सूप तयार झाले आहे. कसे आहे ते नक्कीच कमेंट करून सांगा.